मित्रांनो, राज्यात शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा दिल्या जात आहेत आणि याच्यामधील एक महत्वाचा आणि अतिशय किचकट आणि भ्रष्टाचाराचं कुरण बनलेला दलालांच्या माध्यमातून विळख्यात सापडलेला असा एक विभाग म्हणजे परिवहन विभाग. आणि आता या परिवहन विभागाच्या माध्यमातून सुद्धा नागरिकांना या जाचातून या त्रासातून सुटका करून देण्यासाठी एक महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामुळे आता राज्यात जवळजवळ 58 पेक्षा जास्त सेवा या नागरिकांना घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. ज्याच्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन, त्याचं रिन्यूअर असेल, त्याच्यामध्ये काही दुरुस्ती असतील, डुप्लिकेट लायसन असेल, नवीन ड्रायव्हिंग लायसन असेल, नवीन लर्नर लायसन असेल किंवा एखाद्या गाडीच्या आरसी बुकच्या संदर्भातील किंवा त्या गाडीच्या इतर काही महत्वाच्या अशा बाबीच्या संदर्भातील कामं असतील, तर ही सर्व कामं आता तुम्हाला सारथी 4.0 आणि वाहन 4.0 या पोर्टलच्या माध्यमातून पार पाडता येणार आहेत. आता तुमच्या आधार कार्ड, त्याच्यावरती आलेले OTP यासह तुम्ही जवळजवळ 58 पेक्षा जास्त सेवा या फेसलेस पद्धतीने म्हणजे ऑनलाईन पद्धतीने पार पाडू शकणार आहेत. मित्रांनो, याच्यासाठी दोन महत्वाचे असे पोर्टल आहेत, ज्याच्यामध्ये वाहन या पोर्टलच्या माध्यमातून आपण वाहनाच्या रिलेटेड जे काही सेवा असतील या सेवा या ठिकाणी पाहू शकता. तर जे काही सारथीचं पोर्टल आहे, या सारथीच्या पोर्टलच्या माध्यमातून तुमच्या ड्रायव्हिंग लायसनच्या रिलेटेड ज्या काही सेवा असतील त्या सेवा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार आहे. मित्रांनो, या सारथीच्या पोर्टलवरती तुमचं लायसन रिन्युअल असेल, लायसन डुप्लिकेट मागवणं असेल, त्याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल, जन्मतारखेत बदल असेल किंवा इतरही काही त्याच्यामधील पत्ता बदलणं वगैरे ज्या सुविधा असतील, या सर्व सुविधा आता तुम्हाला या सारथीच्या पोर्टलच्या माध्यमातून पार पाडता येणार आहेत. तर वाहन पोर्टलच्या माध्यमातून आरसी बुक वरील पत्ता बदलणं असेल, त्याचं हायपोथिफिकेशन काढणं असेल, बँक लोन काढणं असेल, NOC असेल किंवा इतरही त्याच्या संदर्भातील जी काही महत्वाची अशी कामं असतील, अशी कामं आता या ठिकाणी करता येणार आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही या विभागामध्ये कुठलंही काम असेल तर सोपं काम किचकट केलं जातं. त्याच्यासाठी दलालाच्या माध्यमातून पैशाची मागणी केली जाते, नाहक कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात आणि या पार्श्वभूमीवर आता या ऑनलाईन सुविधा ऑनलाईन पद्धतीने द्यायला सुरू केल्यामुळे कुठेतरी नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण याच्यावरती दिल्या जाणाऱ्या सुविधाबद्दल काही माहिती घेतलेली होती. तुमचा ड्रायव्हिंग लायसन मधील बदल कसा करू शकता किंवा इतरही लर्निंग लायसनच्या संदर्भात वगैरे जर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. त्याच्याबद्दल सुद्धा आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती घेण्याचा नक्की प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, अतिशय दिलासादायक अशा या सुविधा सुरू केलेल्या आहेत, ज्याच्यामुळे आता तुमची RTO मध्ये जायची कटकट मिटणार आहे. धन्यवाद.